तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज घेऊन आलेला आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आज मी काही बाजार समितीचे बाजारभाव घेऊन आलेले आहे. जसं की मी आज सांगणार आहे कापूस बाजारभाव. तर शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुमच्या जवळपास बाजार समितीचे बाजारभाव जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर प्लीज व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम मी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की तुमचा कापूस विक्री असेल तुम्हाला या बाजारभावाच्या माध्यमातून नक्की तुमच्या कापसाला योग्य तो भाव मिळू शकतो आणि या भाववाढी संदर्भात किंवा भाव कमी किंवा जास्त या संदर्भात तुम्हाला अपडेट पण या यूट्यूब चॅनलच्या द्वारे कळतील. तर सर्वप्रथम मी तुम्हाला काही बाजार समित्या सांगणार आहे आणि त्या बाजार समितीचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण पाहूया सावनेर, अकोला, उमरेड, हिमायतनगर, मारेगाव, पारशिवनी, सोनपेठ, मनवत, महागाव, हिंगणा, वर्धा, खामगाव, पुलगाव अशा काही 12 ते 13 बाजार समितीचे आपण कापसाचे बाजारभाव पाहणार आहोत. तर सर्वप्रथम सावनेर या बाजार समितीचे बाजारभाव आपण पाहूया. तर पाहायला गेलं तर आपण पाहणार आहोत कमीत कमी आणि जास्तीत जास्त कापसाला काय दर मिळतो याबद्दल सविस्तर या सावनेर बाजार समितीची बाजारभाव कापसाची मी सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण जर पाहायला गेलं तर 6,700 रुपये कमीत कमी कापसाला भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 6,700 रुपये प्रति क्विंटल इतकाच भाव मिळतो आहे. तर सावनेर बाजार समितीमध्ये शेतकरी जर कोणी व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला या व्हिडिओद्वारे नक्की तुमचा फायदा होईल आणि येणाऱ्या काळात भाववाढी संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येईलच. तर सावनेर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की तुमच्या कापसाला योग्य तो भाव मिळू शकतो. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा. तर समोर आपण अकोला या बाजार समितीचे सुद्धा बाजारभाव पाहणार आहोत. अकोला बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर 6,700 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी इतका दर आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 7,000 रुपये प्रति क्विंटल इतका कापसाला भाव मिळतो आहे. तर समोर आपण उमरेड या बाजार समितीचे सुद्धा बाजारभाव पाहणार आहोत. उमरेड बाजार समितीमध्ये 6,400 रुपये कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त दर जर पाहायला गेलं तर 6,710 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे. तर समोर आपण हिमायतनगर बाजार समितीचे सुद्धा बाजारभाव पाहणार आहोत. हिमायतनगर बाजार समितीमध्ये 6,500 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 6,600 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे. तर समोर आपण मारेगाव या बाजार समितीचे पाहणार आहोत. मारेगाव बाजार समितीमध्ये 6,650 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 6,850 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे. तर शेतकऱ्यांना माझी पुन्हा विनंती आहे की अकोला, उमरेड, हिमायतनगर, मारेगाव ह्या काही 4 ते 5 बाजार समितीचे मी तुम्हाला बाजारभाव सांगितलेले आहेत. तर शेतकऱ्यांना पुन्हा विनंती आहे की तुमचा कापूस विक्री असेल तर तुमच्या कापसाला योग्य तो भाव मिळू शकतो. तर त्याकरिता मी व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि येणाऱ्या काळात जर वाढ संदर्भात जर भाववाढ झाली तर त्या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येईल. तर समोर आपण पारशिवनी या बाजार समितीचे सुद्धा बाजारभाव पाहणार आहोत. पारशिवनी बाजार समितीचे भाव जर पाहायला गेलं तर 6,500 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 6,700 रुपये प्रति क्विंटल एवढाच दर आहे. तर समोर आपण सोनपेठ या बाजार समितीचे सुद्धा बाजारभाव पाहणार आहोत. सोनपेठ बाजार समितीमध्ये 5,200 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव आहे आणि जास्तीत जास्त जर भाव पाहायला गेलं तर 6,950 रुपये प्रति क्विंटल एवढा कापसाला भाव मिळतो आहे सोनपेठ या बाजार समितीमध्ये. तर मनवत या बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर 6,500 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 7,000 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव आहे. तर शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की मानवत, सोनपेठ असे कोणी जे काही शेतकरी या पाहणारे असतील या एरियामधले त्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुमच्या बाजार समितीचं जवळपास मी रोज डेली अपलोड व्हिडिओ करत असतो आणि या बाजार भावासंदर्भात व्हिडिओ घेऊन येत असतो. तर समोर आपण महागाव या बाजार समितीचे सुद्धा बाजारभाव पाहणार आहोत. महागाव बाजार समितीचे भाव जर पाहायला गेलं तर 5,800 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 6,500 रुपये प्रति क्विंटल एवढा कापसाला महागाव या बाजार समितीमध्ये भाव मिळतो आहे. तर समोर आपण हिंगणा या बाजार समितीचे सुद्धा बाजारभाव पाहणार आहोत. हिंगणा बाजार समितीमध्ये 6,000 प्रति क्विंटल कमीत कमी कापसाला दर आहे आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 6,700 रुपये प्रति क्विंटल एवढा हिंगणा या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर समोर आपण वर्धा या बाजार समितीचे सुद्धा पाहणार आहोत. वर्धा बाजार समितीमध्ये 6,200 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी कापसाला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं
तर 7,000 रुपये प्रति क्विंटल वर्धा या बाजार समितीमध्ये कापसाला भाव मिळतो आहे. तर समोर आपण खामगाव या बाजार समितीचे जर पाहायला गेलं तर खामगाव बाजार समितीमध्ये 6,260 रुपये प्रति क्विंटल एवढा कापसाला दर मिळतो आहे. आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 6,900 रुपये प्रति क्विंटल खामगाव या बाजार समितीमध्ये कापसाला भाव मिळतो आहे. तर समोर आपण पुलगाव या बाजार समितीचे सुद्धा पाहणार आहोत. पुलगाव बाजार समितीमध्ये 5,600 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 7,000 रुपये प्रति क्विंटल एवढा या पुलगाव या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी कापूस बाजारभाव, हळद बाजारभाव, इतर सर्व पिकाचे बाजारभाव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी देत असतो. तर शेतकऱ्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्हाला सावनेर, अकोला, उमरखेड, हिमायतनगर, मारेगाव, पारशिवनी, सोनपेठ अशा काही बाजार समितीचे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बाजारभाव सांगितलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही यूट्यूब चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून असेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आणि असेच नवनवीन मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर धन्यवाद. जय हिंद.